नमस्कार मंडळी. असं म्हणतात, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. कारण जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी ही घराची तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे. पैसा हा घराचा पाहुणा आहे आणि शांतता ही घराची लक्ष्मी आहे. तर हे सगळं आयुष्याच्या उत्तरार्धात एकाच ठिकाणी अनुभवायला मिळालं तर जगणं किती सुंदर होईल ना मंडळींनो. आयुष्याच्या उत्तरार्धात सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर, मुलामुलींचे सुखाचे संसार बघितल्यावर कधीतरी आपल्यालाही वाटत असेल ना, आता आपण काही क्षण स्वतःसाठी जगूया, आनंदात, मजेत, कुठल्याही तणावाशिवाय. पण कुठे मिळेल असं तणावरहित आनंद, निखळ आनंदाचं जीवन? प्रश्न पडला ना? काळजी करू नका. आपल्या नागपूरपासून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या टाकळघाट या ग्रामीण भागात नुकतीच आपल्या आनंदी जगण्यासाठी ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी निर्माण केलेली आनंदाश्रम ही वास्तू आपल्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. मी सौ माया कारगिरवार, मुंबई, दिनांक 11/12/2025 रोजी या आनंदाश्रमला भेट दिली आणि हा आनंदाश्रम तेथील सोयी सुविधा पाहून भारावून गेले. आनंदाश्रमची ही भव्य दिव्य वास्तू आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळ नागपूर यांच्या अथक प्रयत्नातून ज्येष्ठांनीच ज्येष्ठांसाठी निर्माण केलेली आहे. आनंदाश्रम निश्चितच ज्येष्ठांना आनंद देणारा, विरंगुळा देणारा ठरणारा आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरात हा आनंदाश्रमचा प्रकल्प उभारला आहे. ही वास्तू, तेथील नीरव शांतता, सध्या उपस्थित असलेला आतिथ्यशील असा कर्मचारी वर्ग, वास्तूची रचना, आधुनिक सोयी सुविधा, स्वच्छ वातावरण यामुळे गेल्यास ही वास्तू आपलं मन वेधून घेते. आनंदाश्रम हा वृद्धाश्रम नाही. आजच्या धावपळीच्या वेगवान जगात कुटुंबातील मुले मुली स्वतःच्या व्यवसायात, नंतर स्वतःच्या कुटुंबात, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे घरातील ज्येष्ठ किंवा वयोवृद्ध व्यक्तींकडे इच्छा असूनही लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना एकाकीपणा येतो. त्यांनाही या उतरणीच्या वयात कोणीतरी समवयस्क बोलणारी माणसं लागतात. अशा ज्येष्ठ व्यक्तींनी काही दिवस या आनंदाश्रमात समवयस्क लोकांसोबत राहून आपल्या विचारांचं आदान प्रदान करून निखळ आनंद घेत या आनंदाला उत्तरार्धात अनुभवत, जीवनातील गोडवा कायम ठेवत पुन्हा आपल्या घरट्याकडे परतावं, हाच उद्देश या आनंदाश्रम निर्मितीमागे आहे असं समजलं. 12-13 वर्षापूर्वी या आर्यवैश्य समाजातील 5-6 ज्येष्ठ एकत्र आले आणि ज्येष्ठांचाही एक समूह असावा या विचाराने आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली. या मंडळाचा विस्तार झाल्यानंतर आनंदाश्रम निर्मितीची संकल्पना समोर आली आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून समाजातील उदार, दातृत्ववान लोकांच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहिला. 2015 समाजातील एक दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले. राजूभाऊ कुन्नावार हे त्यांचं नाव. यांनी या कार्यासाठी 26,000 चौरस फूट जागा मंडळाला देणगी स्वरूपात दिली. 2018 याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला. समाजातील असंख्य दातृत्ववान व्यक्तींनी आर्थिक हातभार लावून या आनंदाश्रमाची पूर्तता केलेली आहे. नुकताच 9 नोव्हेंबर 2025 माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी मंत्री, महाराष्ट्र शासन आणि सौ सपनाताई मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते आणि माननीय आमदार समीरभाऊ कुन्नावार यांच्या प्रमुख उपस्थितीत आश्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या आनंदाश्रमात समोर भव्य प्रवेश दालन आहे. राहण्याकरता आधुनिक सोयींनी सुसज्ज अशा 23 खोल्या आहेत. अद्ययावत पाकगृह, भोजन कक्ष, वाचनालय, अभ्यागत कक्ष, सामूहिक निवास व्यवस्था देखील आहे. वीज गेल्यास जनरेटर आहे. आरो वॉटरची सोय आहे. AC, कूलरची सोय आहे. लिफ्ट, सोलर, गरम पाण्याची सोय आहे.
परिसर नितांत सुंदर आहे. इथून नागपूर विमानतळ 25 किलोमीटरवर आहे. तर चला मंडळींनो, या सुंदरशा आनंदाश्रमला ज्येष्ठ नागरिकांनी आनंदाचे क्षण आजमावून आयुष्याची सांज विहंगम करण्यासाठी एकदा तरी या सुंदर अशा आनंदाश्रमला जरूर भेट द्यावी. धन्यवाद.